हाय, नमस्कार. मी अंकिता. आज खूप दिवसांनी व्लॉग करते कारण आता आमच्याकडे सध्या स्प्रिंग सुरू आहे. हळूहळू समर सुरू होईल आणि म्हणून मी संध्याकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडले आहे. मी आले आहे जिथे नदी आहे तिथे. मागच्या वर्षी मी ब्लॉगमध्ये जी बाग दाखवली होती ती बरोबर नदीच्या समोर आहे, पलीकडे. आणि आत्ता मी एक्झॅक्ट अपोजिट साईडला आहे. मी ज्या साईडला आहे ती ईस्ट असल्यामुळे ह्या पार्कचं नावच तसं आहे, ईस्ट रिव्हर पार्क. इथे इतकी घनदाट झाडी आहेत, त्यामुळे सगळीकडे असं हिरवळ, हिरवा रंग, मध्येच सूर्याची किरणं निनाद आहे तिथे असल्यामुळे खूप सुंदर दिसतंय. आणि जसं मी ह्या बागेमध्ये आले, इथे जवळ आले बागेच्या, मला एक अतिशय छान मधुर असा आवाज ऐकू यायला लागला. तो आवाज म्हणजेच ह्या पक्ष्यांचा किलबिलाट. कुठे आहेत काही दिसायला मार्ग नाही, कारण झाडं इतकी उंच आहेत, त्यामुळे नक्की ती कुठे आहेत काही कळत नाही आहेत ते पक्षी. आणि ते असतातही असे छोटे छोटे, लगेचच दिसून येतील असं नाही, पण त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून ते सांगतायत की आम्ही इथे आहोत. इतकं सुंदर वाटतंय ना, एकदम शांत आहे. हायवे हा इथून आता जर असा लांब पडलेला आहे, त्याच्यामुळे गाड्यांचे आवाज नाहीत, काही नाहीत. आणि त्यात ह्या पक्ष्यांचा आवाज, मस्त गारवा, हे सोनेरी ऊन, ही नदी. असं वाटतंय की कुठेतरी जंगलात आलोय की काय. इथे ह्या अशा जागा अगदी रिझर्वड असतात आणि त्या ठिकाणी मुद्दामून ही झाडं लावलेली असतात. हे आपण बघतोच नेहमी, बागा असतात शहरांमध्ये तसंच. त्यामुळे इथे आल्या आल्या लगेचच आपण जंगलात आलोय की काय असा फील येतो. इकडे मीही प्रथमच आल्यामुळे मला पण उत्सुकता आहे की हे पुढे अजून कसं आहे. चालत मस्त लांबचा असा फेरफटका होतो, त्याच्यामुळे वेळ कसा जातो कळतही नाही. खूप छान वाटतं. ह्या बाजूला आणखी पुढे काहीतरी असं घनदाट जंगल असावं असंच वाटतंय. ही अशी पायवाट आणि एकमेकांना लागून असलेली, दाटीवाटीने उभी असलेली उंच अशी झाडं. असं वर बघता बघता मोबाईल इतका उंच असा वर न्यायला लागतो, मान खूप वर करावी लागते, एवढी त्याची उंची आहे. मला तर ही जागा बघून तर अगदी मला माझ्या कोकणचीच आठवण येते. शेवटी कोकणी माणूस मी, काय करणार. हृदयात इतकं ते कोकण असं वसलेलं असतं की जिकडे कुठे असं काहीतरी झाडं झुडपं, असं सगळं ग्रीनरी, निसर्ग सौंदर्य असं जिकडे कुठे दिसेल, पायवाटा वगैरे विशेष करून, तर कोकणाची आठवण येतेच येते. इकडे समोर नदी. वा, हे झाड किती सुंदर दिसतंय.
ती जी समोरची बाजू दिसतीये त्या साईडने आम्ही चालत आलो आणि त्याच्याच बरोबर अपोजिट साईडला इकडे हा एक ब्रिज आहे. इकडे काही लोक ऑलरेडी फिरायला आलेली आहेत. काही जणांबरोबर तर त्यांचे पाळीव कुत्रे पण आहेत. सावली दिसते माझेच. हे आतमध्ये बघा, आमच्या इथे घराच्या पाठीमागे जी जागा असते, मोकळी जागा असते, तिथे झाडं लावलेली असतात. नारळ असतो मोस्टली लावलेला, आणि काय आंब्याची आणि पेरू, काय अन्य झाडं. आणि तो भाग पण असाच दिसतो. पावसाळ्यात वगैरे आपल्या इथे असंच दिसून येतं. हे एक जोडपं आत्ता माझ्या समोरून गेलं आणि त्यांच्याबरोबर त्यांचा पाळीव कुत्रा आहे. तो पण असं मुक्तपणे फिरतोय. वयाने जरा एजड आहेत ती दोन्ही माणसं. ह्या अशा एजड माणसांकडे बघितलं, बागेत दिसतात किंवा रस्त्यात दिसतात, अशा ठिकाणी दिसतात, की मला कायम एक प्रश्न पडतो की ही माणसं कदाचित खूप वर्षांपासून इथे हार्टफोर्डमध्ये राहत असतील. ते त्यांचं गाव असेल आणि त्यांच्यासमोर इथे किती काय काय बदल झालेले असतील, नाही? किती नवीन लोक येऊन इथे राहत असतात, त्यांना दिसत असतात, भेटत असतात. हे सगळं ते बघत असतील. आणि मग जसं पुणेरी लोकांबद्दल असं म्हटलं जातं की ते असं म्हणतात, छे पूर्वीचं पुणे काही राहिलं नाही. तसं मग ह्यांना पण वाटत असेल का? ते म्हणत असतील का, छे पूर्वीचं हार्टफोर्ड काही राहिलं नाही, आता फार बदललं. सहज गंमत म्हणून कधी कधी असे काहीतरी विचार डोक्यात येत असतात की काय वाटत असेल. वा. अक्षरशः जंगल, जवळजवळ जंगल. ती झाडं इतकी उंच आहेत. आपल्या इथे देवराई वगैरे असते तसंच दिसतंय. कारण इकडे अगदी ऊन आहे, खूप उजेड आहे. आणि ह्या भागात बघितलं की इतकी काळोखी आहे असं हे सगळं. अजिबात तिथे उजेड पोचलेला नाही आहे. इथे जर बघितलं तर ही माती वगैरे अशी आपल्याला दिसून येते. इथलं वैशिष्ट्य असं आहे की मोस्टली रस्त्यावर अशी माती इथे कुठेच दिसून येत नाही. एकतर तिथे सिमेंट वगैरे टाकून काय त्यांची पद्धत असेल, पूर्ण रस्ताच केलेला असतो, किंवा मग तिथे चक्क गवत लावलेलं असतं. पण अशी मोकळी माती दिसतीये हा प्रकार अगदीच कमी आहे. पण ह्या भागात मात्र मला असं सर्रास दिसून येतं आहे. अगदी मी जिकडून चालायला सुरुवात केली तिथून मला ही अशी माती दिसते. आणि हे बघितलं की असं वाटतंय की असं खेडेगावात वगैरे गेल्यानंतर आपल्याला जसं दिसतं अगदी तसाच फील आला की नदी आहे आणि ही इकडे अशी माती दिसती. नाहीतर इथे मातीचं दर्शन थोडंसं कमीच होतं. त्यांच्याकडची ही जी पद्धत आहे रस्ता करायचा किंवा गवत लावायचं किंवा झाडंच लावायची डायरेक्ट, त्याच्यामुळेच मग धूळ कमी असते इकडे. त्याच्यामुळे त्यांची आयडिया चांगली आहे. पण मला बाकी आज इतक्या कालावधीनंतर ही अशी माती दिसली आणि त्याची मजा वाटली. इथे आणखी एक गोष्ट मला दिसली
ती म्हणजे इथे मध्ये बसायला बाकडीच नाही आहेत. नाहीतर इथे बाकडी हा प्रकार सर्रास आढळून येतो. नदीच्या त्या बाजूला जी पार्क आहे, जिकडे मी कायम जायचे, तिथे सुद्धा आहे. पण ह्या बाजूला नाही आहे. हे थोडंसं विशेष वाटलं मला. आणि ही जी बाजू आहे ईस्ट, ती पूर्णपणे त्यांनी अशी झाडं लावूनच ठेवलेली आहेत. नाहीतर जनरली कसं असतं, लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया केलेला असतो किंवा इतर लोकांना चालायला किंवा सायकलिंग करायला वगैरे तिथे तशी जागा त्यांनी केलेली असते तयार. पण हा जो भाग आहे तिथे फक्त आणि फक्त चालण्यापुरतंच त्यांनी मर्यादित ठेवलेलं आहे. या झाडांची मुळं नदीत खाली खोलवर रुजलेली आहेत. ही अशी तिरकी तिरकी झाडं खूप सुंदर दिसतात. या झाडाकडे बघून तर झोपाळाच वाटतोय. आणि ह्या तिरक्या तिरक्या झाडांकडे बघून नारळाचं झाड आठवलं. वाव, झाडं कापलेली आहेत, कशासाठी तरी कापली असतील. पण ही खोडं जी आहेत ती अगदी त्याच्याकडे बघून स्टूल आहे असं वाटतंय. इथे सुद्धा ही अशी आडवी झाडं दिसतात. ह्या ब्रिजच्या जवळ आता आम्ही आलेलो आहे. वाव. नदीमध्ये प्रतिबिंब, झाडाच्या आडून आडून दिसणारा सूर्य. या साईडने मी चालत आले. अजून आहे पुढे. ह्या बाजूने मी इकडे जेव्हा आले फिरायला, तेव्हा मी अजिबात ठरवलं नव्हतं की मोबाईलमध्ये त्याचं शूटिंग करूया, व्लॉग करूया. पण इकडे आल्यानंतर मला ती आयडिया सुचली. त्यामुळे मला जे काय बघून सुचतंय, जे काही बघून जे काही सुचतंय ते मी इथे वर्णन करते. एखादी गोष्ट बघून त्या क्षणाला काय सुचतंय ते बोला. अर्थात वर्णनात्मक. आत्ता इथे रस्ता जर असा मोठा झालेला दिसतो. आम्ही जिकडून सुरुवात केली होती तिथे आज मला एक वेगळा नजारा दिसला. वाव, ही झाडं एकमेकांमध्ये अशी अडकलेली आहेत. असं वाटतंय की कमान वगैरे असावी. तसाच भास होतोय. तर मी इथे जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हा तिथे एक वेगळा नजारा मला दिसला की नदीच्या इथे
त्या काठावरती काही लोक मासे पकडायला बसले होते. त्यांनी शिस्तीत गळ वगैरे सगळा घालून ठेवलेला होता पाण्यामध्ये. खुर्ची वगैरे त्यांनी आणलेली होती बसायला आणि त्या खुर्चीत बसून ते वाट बघत होते की आता मासा गळाला कधी लागेल आणि आपण कधी तो पाण्यातनं बाहेर काढू. इकडे स्प्रिंग सुरू झाला, समर सुरू झाला की त्या काळात असे असंख्य उद्योग, असंख्य ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात इकडे. पण हे बाकी मी आत्ता पहिल्यांदाच बघत होते, मासे पकडणे. बोटिंग करतात, ते खूप कॉमन आहे. वा, इकडे ह्या नदीला आता फाटा फुटलेला आहे आणि इकडे वा, सुंदर आहे दृश्य. इथून हा जो फाटा फुटला नदीला, हे समोर जे झाड दिसतंय त्याच्या खोडावर खालती मुळांच्या इथे ऊन पसरलेलं असल्यामुळे ते असं लालसर लालसर दिसून येते, कारण आता सनसेट व्हायला आलेला आहे. त्यामुळे त्याचा रंग असा लालसर दिसतोय आणि त्याचंच प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असल्यामुळे ते खालती पण असं लालसर दिसतंय. त्यामुळे इकडनं असं नुसतं बघितलं की ते इतकं सुंदर दिसतंय. म्हणजे वरती हिरवी पानं, ऊन पडल्यामुळे मध्येच ती अशी पिवळसर दिसत आहेत. मोकळं आकाश आहे, हे खालती पाणी दिसतंय, इकडे समोर थेट हिरवळ आहे आणि हे सगळं पाण्यामध्ये रिफ्लेक्ट होतंय. हे सगळं रिफ्लेक्शन इतकं छान दिसतंय या पाण्यामध्ये आणि सगळ्यात जास्ती सुंदर मला हे आवडलं दृश्य. आता आम्ही बऱ्यापैकी ह्या पार्कच्या दुसऱ्या टोकाला आलेलो आहे आणि पलीकडे रस्ता आहे. त्यामुळे आता गाड्यांचे आवाज यायला लागले. पक्ष्यांचे आवाज येत आहेत अजून, नाही असं नाही, पण त्यांच्या जोडीला आता गाड्यांचे आवाज पण यायला लागले. हा निनाद. आता आम्ही इकडनं यू टर्न घेतलेला आहे, असंच मागे चालत जाणार पूर्ण. ब्रिजवरून सुद्धा जाता येतं, तो पण एक पर्याय आहे, पण सध्या तरी आम्ही जसं आलो तसंच चाललोय. वा, किती सुंदर दिसते. इथे अशी सायकल असते, सायकल काय जवळजवळ गाडीच वाटते ती. इथे काही माणसं मासे पकडायला आलेले आहेत. ही बाजू बहुतेक माशांसाठी फेमस असावी, कारण त्या साईडला मी कधी मासे पकडताना बघितलं नाही कोणाला.
लालबुंद सूर्य. हा मोबाईल जमिनीकडे आहे. जमिनीच्या दिशेला ती स्क्रीन आहे. कॅमेरा मागच्या साईडला आहे. एकदम असा वरती नेलेला आहे. झाडांची उंची बाकी कमाल आहे. असं वाटतंय इकडे आत जाऊन बघावं, अजून किती आत आहे, अजून किती आत आहे, ह्याचा एंड पॉईंट काय आहे. ही झाडं किंवा हे असं जंगलासारखं जे दिसून येतं ते बघून मला ते हॉलिवूडमधले सिनेमे आठवतात. त्याच्यात बऱ्याचदा असं असतं नाही का, ती घरं असतात कुठेतरी एकटी दुकटी, काहीतरी होतं, मग ती लोक जंगलात काय जातात, काय काय कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्सना फेस करत असतात ते सिनेमाभर. तेव्हा मला असं वाटायचं की हे असं काय असतं, म्हणजे असा नजारा का असतो. पण इकडे आल्यानंतर ते लक्षात आलं की इथे असंच आहे. त्यामुळे जेव्हा मी ही अशी झाडं किंवा ती अशी प्रॉपर एकटी अशी असणारी घरं जेव्हा दिसतात शहराच्या बाहेर, तेव्हा मला एकदम ते असे सिनेमेच आठवतात पटकन. ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही आता परत जातोय घरी. आता मी हा ब्लॉग संपवते. बाय.